महाराष्ट्र जनविकास क्रांती सेना या पक्षाचे अध्यक्ष विष्णू कारंपुरे आपल्या समोर येत असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो अर्थसंकल्प सादर केला मांडला तो अर्थसंकल्प म्हणजे कष्टकरी कामगाराकडे दुर्लक्ष करणारे अर्थसंकल्प होता। या अर्थसंकल्पाद्वारे या बजेटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याचे घोषणा केली असले तरी जो शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत कर्जमाफी त्याची तारीख निश्चित नाही, सरसकट कर्जमाफी नाही, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या नावाखाली भांडवलदारांना, कारखानदारांना, भूखंड माफियांना आणि मोठमोठे आस्थापना आहेत त्यांना दिलासा देणारा किंवा त्यांना आधार देणारा संकल्प स्पष्टपणे अर्थसंकल्पावर दिसून येते। गेल्या वर्षी म्हणजे मागच्या महिन्यात केंद्र शासनाने अर्थमंत्री श्री सीतारामन मॅडमनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये देखील गरीब, दुर्बल घटक, कष्टकरी, कामगार आणि दीनदुबळ्यांना कुठल्याही प्रकारचा आधार देण्याचा विचार त्याच्यामध्ये झालेला नाही आहे। जनसुरक्षा कायदा आणून अगोदरच कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, गरिबांचे कंबरडे मोडले गेले। त्यात भर म्हणून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशाच्या विकासाच्या नावाखाली गरिबांना त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कष्टकरीला देशोधडी लावणारा केंद्र शासनाच्या पावलावर पाऊल ठेवून दिशाहीन भांडवलदार, कारखानदार, उत्पादक संस्था यांना दिलासा देणारा नव्हे तर चालना देणारा अर्थसंकल्प अशा प्रकारचे त्यांनी अर्थसंकल्प सादर केला। या ठिकाणी कष्टकऱ्यांचा, गरिबांचा, शेतमजुरांचा, खाजगी आस्थापना आहेत त्यांना त्या ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, असंघटित कामगारांचा, कुठल्याही कामगार, यंत्रमाग कामगार असो, विडी कामगार असो, असंघटित कामगार असो, संघटित कामगार असो, या सर्व कामगारांचा जो कष्टकरी आहे त्यांना पूर्णपणे विना आधार आणि विना या ठिकाणी त्यांचा विचार न करणारा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेले आहे महाराष्ट्र शासनाने। आणि म्हणे की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ किंवा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, हे दिखाऊपणाचा घोषणा करून कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांचा विचार न झालेला असा अर्थसंकल्प महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पाबाबतीत ज्या लोकांनी आपापल्या परीने त्याचं विश्लेषण केलं, पण मुख्यतः देशाचा विकास हा कष्टकऱ्यांच्या हाती असतो,
देशाचा विकास हा गरिबी हटविण्याचा असतो. देशाचा विकास हा गरिबाचा विचार करणारा केल्याने होत असतो. पण देशाचा विकासाचा अर्थसंकल्प नाही तर कष्टकरी गरिबांना काहीच नोटणारा अर्थसंकल्प आहे, असे स्पष्ट या ठिकाणी नमूद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.